नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये आणि त्या चिमुकलीची जी हत्या केलेली होती या संपूर्ण प्रकरणामध्ये आज पुणे न्यायालय महत्त्वाचा निकाल देणार आहे। आरोपी भीमराव कांबळे याला कोणत्या प्रकारची शिक्षा आता न्यायालय सुनावतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। 1 मेला या 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर नसरापूरमध्ये तिच्या आजोळी ती जेव्हा गेलेली होती त्यावेळेस या चिमुरडीवर भीमराव कांबळे 65 वर्षीय या भीमराव नराधामाने आपण पाहिलं की या चिमुरडीवर अत्याचार केला। सुरुवातीला तिला मारलं आणि अत्याचार करून तिची हत्या आहे ती सुद्धा केली आणि त्या नसरापूर मधल्या गावातल्या एका गोठ्यामध्ये अगदी तिला पुरलं आणि शेण तिच्यावर टाकलेलं होतं। अशा प्रकारची संतापजनक घटना घडलेली होती। काही तासातच पोलिसांनी या आरोपीला सुद्धा बेड्या ठोकलेल्या होत्या। पण या संपूर्ण घटनेने महाराष्ट्र हादरून गेलेला होता। संपूर्ण पीडित कुटुंबीय आणि नातेवाईक सुद्धा आक्रमक झालेले होते आणि या संपूर्ण म्हणजे जवळपास आता 55-56 दिवसांमध्ये लगेच हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सगळा खटला चालला आणि आता आरोप निश्चित झाल्यानंतर न्यायालय नेमका आता भीमराव कांबळे याला काय शिक्षा सुनावतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अगदी थोड्याच वेळात या संपूर्ण निकालाची सुनावणी आहे ती सुद्धा सुरू होणार आहे। आता सध्या आपण पुणे सत्र न्यायालयाच्या बाहेर आहोत आणि इथे आता काही वेळापूर्वीच भीमराव कांबळे याला सुद्धा न्यायालय परिसरामध्ये आणण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर हे चिमुकलीचं जे पीडित कुटुंब आहे म्हणजे तिची आई आहे तिची आजी आहे ते सुद्धा न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात न्यायालय नेमकं या संदर्भात काय निकाल देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। आता संपूर्ण राज्याचं लक्ष खरं तर या निकालाकडे लागलेलं आहे कारण की ज्या पद्धतीने या चिमुकलीची हत्या आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आलेला होता त्यानंतर आपण पाहिलं की संपूर्ण महाराष्ट्र हळहळून गेलेला होता। सरकारने याबाबत SIT गठीत केलेली होती। विशेष वकील सरकारी सुद्धा नेमलेले होते आणि तपास आहे तो जलद गतीनं करण्यात आलेला होता। 1200 पानांचं आरोपपत्र हे सुद्धा दाखल करण्यात आलेलं होतं। काही साक्षीदार जवळपास 55 साक्षीदार होते त्यांची सुद्धा साक्ष नोंदवण्यात आलेली होती। त्याचबरोबर त्या पीडित मुलीसोबत त्यावेळी जे काही लहान मुलं तिथं होती त्यांचा सुद्धा जबाब खरं तर नोंदवण्यात आलेला होता आणि हे सगळं चालल्यानंतर आज आपण पाहिलं की या भीमराव कांबळे याच्यावर हे आरोप निश्चित झालेले आहेत। खरं तर भीमराव कांबळे यांनी याआधी सुद्धा अनेक मुलींवर महिलांवर अत्याचार केल्याच्या घटना घडलेल्या होत्या पण ही जी घटना आहे ती अतिशय संतापजनक घडलेली होती ज्याच्यामध्ये या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या ही या नराधामाने केलेली होती आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हा हळहळून गेलेला होता। ज्यावेळेस ही घटना घडली त्यानंतर आपण पाहिलं की पीडित कुटुंबीय मोठ्या प्रमाणात आक्रमक सुद्धा झालेलं होतं। मुंबई बेंगलोर महामार्ग आहे तो सुद्धा त्यांनी जवळपास 4 तास रोखून धरलेला होता आणि त्यामुळे कुठेतरी सरकारला सुद्धा याची गंभीर दखल घ्यावी लागलेली होती आणि हा सगळा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालू असं सरकारने सांगितलेलं होतं आणि त्यानंतर आपण पाहिलं की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे सगळं चालू असताना आता मात्र पुणे न्यायालय याबाबत निकाल देणार आहेत। नराधाम भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा होणार का जन्मठेप होणार यावर अगदी काही वेळामध्ये निर्णय अपेक्षित आहे। आपण पाहतोय की कोर्टरूम परिसरातल्या हालचाली आता वाढू लागलेल्या आहेत। दोन्ही बाजूला म्हणजे गेट क्रमांक 3 आणि गेट क्रमांक 4 या दोन्ही बाजूला पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि आता या नराधाम आरोपी भीमराव कांबळे याच्यावर कोणत्या प्रकारची त्याला शिक्षा सुनावली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आहे। अवघ्या 55 दिवसामध्ये हा सगळा खटला आहे तो खरं तर सुरू झालेला होता। इतिहासातली ही पहिली अशी घटना आहे ज्याच्यामध्ये 55 दिवसामध्ये एका प्रकरणामध्ये न्यायालय हे निकाल देणार आहे। आतापर्यंत आपण पाहिले की अनेक घटना घडलेल्या आहेत त्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुद्धा चालतात मात्र त्यांना निकाल देण्यासाठी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी बराच कालावधी लागतो त्यांना प्रतीक्षा करावी लागते। पण या संपूर्ण खटल्यामध्ये आपण पाहतोय की जवळपास 55 दिवसांमध्येच आता हा निकाल लागणार आहे आणि भीमराव कांबळे याच्यावर नेमकी काय शिक्षा सुनावली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। सगळ्या राज्याचं खरं तर याकडे लक्ष लागलेलं आहे। सध्या या कोर्टरूम जिल्हा न्यायालय आहे त्याच्या बाहेरच्या हालचाली आहेत ते सुद्धा वाढलेले आहेत आणि अगदी काही वेळामध्ये या निकालाला सुरुवात होणार आहे। साळुंके यांचं कोर्ट रूम आहे त्याच्यामध्ये खरं तर हा निकाल होणार आहे आणि नेमकं आता काय न्यायालय याबाबतचा निकाल देतं आरोपी भीमराव कांबळे याची सुद्धा बाजू म्हणजे त्याचं म्हणणं नेमका काय आहे हे सुद्धा ऐकून घेतलं जाऊ शकतं। त्याला काही वेळ यामध्ये हवा आहे का किंवा त्याचे जे आरोप त्याच्यावर झालेले आहेत ते त्याला मान्य असतील तर तो शिक्षेसाठी तयार आहे का अशी सुद्धा विचारणा केली जाऊ शकते आणि त्यानंतर
कोर्ट आहे तो निकाल देणार आहे। सगळ्यात जलद गतीने चाललेला हा सगळा खटला आहे, कारण की आतापर्यंत फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये अनेक घटना चाललेल्या आहेत, पण त्या अनेक वर्ष चाललेल्या आहेत। पण इथं आपण पाहतोय की इतिहासामधली पहिली पुण्यातली ही घटना आहे, ज्याच्यामध्ये 55 दिवसामध्ये न्यायालय निकाल देणार आहे। आणि हा निकाल नेमका काय लागतो, आरोपी नराधम भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा होतीये का, त्याला जन्मठेप सुनावली जाते आणि पीडित कुटुंबाला खरंच न्याय मिळतो का, हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे।